मे महिन्यात महाराष्ट्रात लग्नसराईचा मौसम सुरू असतो आणि हजारो लग्न समारंभ मोठ्या धुमधडाक्यात पार पडतात. पण त्या हजारो लग्नांमधून काही लग्न अशी असतात जी लोकांच्या लक्षात कायम राहतात. कारण त्या लग्नामागे काहीतरी अशी गोष्ट दडलेली असते जी लोकांना आश्चर्यचकित करून जाते. आणि आज आपण अशाच एका घटनेबद्दल बोलणार आहोत, जिथे लग्नाला अवघे 14 दिवस झाले होते आणि अचानक अशी घटना घडली की ज्यामुळे एक बाप आपल्या मुलीकडे हात जोडून उभा राहिला आणि त्या क्षणी उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. ही घटना आहे प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या घरातील. कारण काही दिवसांपूर्वीच त्यांच्या लाडक्या मुलीचं ज्ञानेश्वरीचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं होतं. संगमनेरच्या भूमीत झालेल्या या लग्नाला अनेक मान्यवर उपस्थित होते. राजकारणी नेते, समाजातील मोठ्या व्यक्ती आणि हजारो भक्तगण. या लग्नाबद्दल सगळीकडे चर्चा सुरू होती. कारण महाराजांची ओळख केवळ कीर्तनकार म्हणून नाही, तर समाज प्रबोधन करणारे व्यक्तिमत्व म्हणून आहे. त्यामुळे त्यांच्या घरातील कोणतीही घटना लोकांच्या लक्षात राहणं स्वाभाविक होतं. आणि त्यातही त्यांच्या मुलीचं लग्न म्हणजे अनेकांच्या उत्सुकतेचा विषय होता. लोकांमध्ये अनेक चर्चा सुरू होत्या. काही जण म्हणत होते की महाराजांनी आपल्या मुलीसाठी खूप श्रीमंत घर शोधलं आहे, तर काही जण म्हणत होते की जावयाकडे करोडोंची संपत्ती आहे, त्यामुळे हे लग्न खूप मोठ्या घराण्यात झालं आहे. अशा अनेक वावड्या त्या काळात सोशल मीडियावर फिरत होत्या. पण लग्न झाल्यानंतर अवघ्या 8 दिवसातच अशी एक गोष्ट समोर आली की ज्यामुळे सगळ्यांचेच अंदाज चुकले आणि लोक थक्क झाले. कारण एका कार्यक्रमात अचानक असा प्रसंग घडला की ज्यामुळे स्वतः इंदुरीकर महाराजांनी आपल्या मुलीकडे हात जोडले आणि त्या क्षणी मुलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. उपस्थित लोकांना समजत नव्हतं की नेमकं काय घडलं आहे. कारण ज्यांच्या शब्दावर हजारो लोक प्रेरित होतात, जे मंचावर उभं राहून समाजाला शिकवतात, तेच महाराज त्या दिवशी भावूक झाले होते. आणि हा प्रसंग घडला होता सत्यनारायणाच्या महापूजेच्या वेळी. लग्नानंतर काही दिवसांनी मुलीच्या घरी हा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्या कार्यक्रमासाठी महाराज स्वतः गेले होते. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एका छोट्या गावात हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. गावाचं नाव होतं काटेगाव. आणि तिथे पोहोचल्यावर महाराजांनी आपल्या मुलीकडे पाहिलं आणि त्या क्षणी त्यांच्या डोळ्यात अचानक पाणी आलं. त्यांनी हात जोडले आणि मुलीकडे पाहत काही शब्द बोलायला सुरुवात केली. पण त्या शब्दांमध्ये इतका भाव होता की तिथे उपस्थित असलेले सर्वजण काही क्षण शांत झाले. कारण तो क्षण एका बापाच्या हृदयातील वेदनेचा होता. आणि त्या क्षणी महाराजांनी जे सांगितलं ते ऐकून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. पण या भावनिक प्रसंगामागे एक मोठी कथा दडलेली होती आणि ती कथा समजून घेतल्याशिवाय या प्रसंगाचा अर्थ कळत नाही. म्हणूनच आपण थोडं मागे जाऊया. कारण या लग्नाच्या आधीपासूनच महाराजांच्या मुलीच्या लग्नाबद्दल अनेक चर्चा सुरू होत्या. साखरपुड्याच्या वेळी सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या बातम्या फिरत होत्या. काही लोक टीका करत होते, तर काही लोक कौतुक करत होते. पण त्या सगळ्या चर्चांमध्ये एक प्रश्न वारंवार विचारला जात होता, तो म्हणजे महाराजांचा जावई नेमका कोण आहे आणि तो काय काम करतो. कारण महाराष्ट्रातील हजारो लोकांना उत्सुकता होती की समाज प्रबोधन करणाऱ्या महाराजांनी आपल्या मुलीसाठी नेमकं कोणतं घर निवडलं आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर जेव्हा हळूहळू समोर येऊ लागलं तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटलं. कारण साहिल चिलप नावाच्या तरुणाशी ज्ञानेश्वरीचं लग्न झालं होतं आणि साहिलच्या कुटुंबाचा प्रवास खूप संघर्षातून सुरू झाला होता. ही गोष्ट त्या दिवशीपर्यंत फार कमी लोकांना माहिती होती आणि याच गोष्टीने पुढे संपूर्ण कथा वेगळ्या वळणावर नेली. कारण या घराण्याचा इतिहास ऐकून अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला की एवढ्या मोठ्या संघर्षातून आलेल्या कुटुंबाशी महाराजांचा संबंध कसा जोडला गेला. आणि याच प्रश्नाचं उत्तर पुढे उलगडणार होतं, जे ऐकून प्रत्येकाला कळणार होतं की त्या दिवशी महाराजांच्या डोळ्यात पाणी का आलं होतं. आता खरी कथा सुरू होते साहिल चिलप यांच्या कुटुंबाची. कारण अनेकांना वाटत होतं की हे खूप श्रीमंत घराणं आहे, पण त्या संपत्तीमागे किती मोठा संघर्ष दडलेला आहे हे फार कमी लोकांना माहिती होतं. साहिलचे वडील सुनील चिलप
यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात अत्यंत साध्या परिस्थितीतून केली होती. 2003 सालच्या सुमारास ते जुन्नर तालुक्यातील एका छोट्याशा गावातून घराबाहेर पडले आणि मोठी स्वप्न घेऊन मुंबईकडे निघाले. त्यांच्या खिशात फारसे पैसे नव्हते, पण मनात प्रचंड जिद्द होती. सुरुवातीला त्यांनी छोट्या छोट्या कामांपासून सुरुवात केली. दिवस रात्र मेहनत केली आणि हळूहळू ट्रान्सपोर्ट व्यवसायात पाऊल टाकलं. सुरुवातीला फक्त एक ट्रक होता, पण त्या एका ट्रकपासून सुरू झालेला प्रवास पुढे शेकडो कंटेनरपर्यंत पोहोचला आणि आज नावा शेवा पोर्ट परिसरात त्यांची मोठी लॉजिस्टिक कंपनी उभी आहे, ज्याची किंमत शेकडो कोटींमध्ये मोजली जाते. पण या यशामागे फक्त पैसा नव्हता, तर संस्कार होते. कारण या कुटुंबाची एक वेगळीच ओळख आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्यांच्या घरासमोर 24 तास हरिपाठाचा गजर सुरू असल्याचं दिसत होतं. घरासमोर मोठा स्पीकर लावलेला होता आणि रोज भक्तिगीतांचा आवाज घुमत होता. त्यामुळे लोक म्हणू लागले की हे घराणं केवळ श्रीमंत नाही, तर अत्यंत संस्कारी आहे. आणि कदाचित याच कारणामुळे महाराजांनी आपल्या मुलीचं लग्न या घरात लावून दिलं असावं, कारण त्यांना पैशापेक्षा संस्कार जास्त महत्त्वाचे वाटतात. पण तरीही लोकांच्या मनात एक प्रश्न कायम होता की लग्नानंतर अवघ्या 8 दिवसात असा कोणता प्रसंग घडला की ज्यामुळे महाराजांना भावुक व्हावं लागलं. आणि त्याचं उत्तर मिळालं त्या सत्यनारायणाच्या कार्यक्रमात. कारण त्या दिवशी महाराजांनी आपल्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळाबद्दल बोलायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं की जेव्हा ते समाज प्रबोधनासाठी गावोगाव फिरत होते, तेव्हा त्यांची परिस्थिती खूप वेगळी होती. त्या काळात त्यांच्याकडे फारसे पैसे नव्हते आणि घराची जबाबदारी मोठी होती. पण तरीही त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजात जागृती करण्याचं काम सुरू ठेवलं. त्या काळात त्यांची मुलगी ज्ञानेश्वरी खूप लहान होती, फक्त 3 महिन्यांची होती. आणि अनेक वेळा कीर्तनासाठी बाहेर जाताना त्यांना तिला शेजाऱ्यांकडे ठेवून जावं लागायचं, कारण त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. ते समाजासाठी काम करत होते, पण त्या कामामध्ये कधीकधी स्वतःच्या कुटुंबाकडे पुरेसं लक्ष देता आलं नाही. ही गोष्ट त्यांच्या मनात कायम राहिली होती. आणि त्या दिवशी मुलीच्या घरी बसल्यावर त्यांना त्या सगळ्या आठवणी पुन्हा आठवल्या. त्यांनी सांगितलं की आज माझी मुलगी इतक्या चांगल्या घरात सुखाने राहते आहे, हे पाहून मला आनंद होतो. पण तिचं बालपण मी पूर्णपणे पाहू शकलो नाही. तिच्यासोबत पुरेसा वेळ घालवू शकलो नाही. ही गोष्ट आजही मनाला टोचते. आणि हे सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्या क्षणी ते फक्त एक कीर्तनकार नव्हते, तर एक साधा बाप होते, ज्याला आपल्या मुलीसाठी वेळ देता आला नाही याचं दुःख होतं. त्या दिवशी उपस्थित असलेल्या लोकांनी पहिल्यांदाच इंदुरीकर महाराजांची अशी हळवी बाजू पाहिली. कारण मंचावर नेहमी लोकांना हसवणारे आणि समाजातील चुकीच्या गोष्टींवर प्रखर भाष्य करणारे महाराज त्या दिवशी मात्र एका साध्या बापासारखे भावूक झाले होते. त्यांनी आपल्या मुलीकडे पाहत हात जोडले आणि म्हणाले की लेकी, मला माफ कर, कारण समाजाला सुधारण्याच्या नादात तुझ्यासोबत घालवायचा वेळ मी हरवून बसलो. आणि हे शब्द ऐकून ज्ञानेश्वरीच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. त्या क्षणी तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला जाणवलं की यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामागे काहीतरी त्याग दडलेला असतो. कधीकधी तो त्याग आपल्या कुटुंबाच्या वेळेचा असतो. आणि हे वास्तव अनेक पालकांच्या आयुष्यात दिसून येतं. कारण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आई वडील दिवस रात्र मेहनत करतात, पण त्या धावपळीत मुलांचं बालपण कधी निसटून जातं हे त्यांना कळतही नाही. आणि जेव्हा ते मागे वळून पाहतात, तेव्हा त्या आठवणी मनाला चटका लावतात. इंदुरीकर महाराजांच्या आयुष्यात घडलेला हा प्रसंग आपल्याला एक मोठा धडा देऊन जातो की आयुष्यात कितीही मोठं यश मिळालं तरी कुटुंबासाठी वेळ काढणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण पैसा आणि प्रसिद्धी पुन्हा मिळू शकते, पण हरवलेले क्षण पुन्हा मिळतच नाहीत. म्हणून जर तुम्ही पालक असाल तर आपल्या कामाच्या व्यापातून दररोज थोडा वेळ मुलांसाठी नक्की काढा. त्यांच्यासोबत गप्पा मारा, त्यांचे विचार ऐका, कारण हे क्षण भविष्यात तुमच्यासाठी अमूल्य ठरणार आहेत. आणि जर तुम्ही मुलं असाल तर आपल्या आईवडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवा, कारण त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक स्वप्न फक्त तुमच्यासाठी बाजूला ठेवलेली असतात. आजचा हा प्रसंग आपल्याला सांगतो की एका बापाचं हृदय किती मोठं असतं आणि त्याच्या मनात आपल्या मुलीसाठी किती प्रेम असतं.
त्यामुळे जर हा व्हिडिओ तुम्हाला भावला असेल तर आजच आपल्या आईवडिलांना फोन करा किंवा त्यांच्या जवळ बसून 2 शब्द बोला, कारण कदाचित तेच शब्द त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद ठरतील. आणि शेवटी, जर तुम्हाला अशा भावनिक आणि विचार करायला लावणाऱ्या कथा पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या मुलाला आपल्या आईवडिलांच्या प्रेमाची जाणीव होईल. धन्यवाद.